मित्रांनो, हा जपमाळ आपण जेव्हा जप करत असतो तेव्हा जपमाळ करत असताना जेव्हा हा गुरुमणीमध्ये येतो तर हा गुरुमणी ओलांडायचा असतो, तर हा गुरुमणी कधीच ओलांडायचा नसतो. ही जी माळ जप करत असताना आपण इथं आलो तर ही माळ फक्त आपल्याला पलटायची आणि पलटून आपल्याला जप सुरू करायचा. माळ फक्त पलटी करायची आहे आणि जप चालू करायचं. आणि जप करताना जी माळ असेल त्या माळेला गुरुमणी असणं खूप आवश्यक आहे. कारण की जी सात्विक सेवा असते भगवान कृष्णाची, महालक्ष्मीची ज्या साधना असतात त्यांना गुरुमणीचा जी जपमाळ असते ती अवश्य असते. परंतु जी काली जी साधना असते त्याच्यामध्ये किंवा शिवाची साधना असते त्याच्यामध्ये आपण हे 12 रुद्राक्षांची माळा जी आहे ती माझ्या हातात तुम्हाला कायम दिसेल. हिला काय गुरुमणी नसतो, कारण की हे अनंत आणि आदिम जप असतो. त्याच्यामुळं हा एका बीजावर केला जाणारा मंत्र आहे. समजा क्लीम 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 जप केला जातो. तसं याच्यावरती आपण जर समजा उदाहरणार्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते असं म्हटल्यानंतर एक मणी पुढं एक मणी पुढं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो दोष दाखवायचा बोट आहे ते याला लागलं नाही पाहिजे. या बोटांच्या माध्यमातून आपल्याला जप करायचा आहे. ओम काली.